नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। नुकत्याच हाती आलेल्या जागतिक घडामोडींच्या महासागरातून एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। ज्या युद्धाच्या ज्वाळाने जगाला चिंतेच्या गर्तेत लोटला आहे, त्या रणधुमाळीचा आता अंत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जागतिक राजकारणातील चाणक्य मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या समाप्तीबाबत एक अत्यंत धाडसी विधान केलं आहे। येत्या 2 ते 3 आठवड्यात इराण सोबतचं युद्ध संपुष्टात येईल, हा ट्रम्पचा शब्द आता जागतिक राजकारणात वादाचं वादळ निर्माण करत आहे। केवळ घोषणाच नव्हे तर अमेरिकेकडे जगातील सर्वात सामर्थ्यशाली आणि अजिंक्य लष्कर असल्याची गर्जना करत त्यांनी इराणमधून लवकरच माघार घेण्याचे सूतोवाचही केलं आहे। इतिहासाच्या पानावरती नजर टाकल्यास ट्रम्प यांचा आत्मविश्वास खरोखरच अवाक करणारा ठरतो। ट्रम्प यांनी आतापर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 12 वेळा इराणवरती विजय मिळवल्याचा अजब आणि ऐतिहासिक दावा ठोकला आहे। विजयाची ही मालिका म्हणजेच केवळ लष्करी हालचाल नसून तो ट्रम्प यांच्या रणनीतीचा एक अविभाज्य भाग असल्याचं या ठिकाणी दिसून येते। आठवा तो 2 मार्चचा दिवस, जेव्हा युद्ध भडकलं होतं तेव्हाही ट्रम्प यांनी मोहीम फत्ते झाल्याची ग्वाही दिली होती। त्यानंतर 9 मार्चला पुन्हा एकदा विजयाचा शंखनाद करत त्यांनी सांगितलं की अनेक आघाड्यांवरती अमेरिकेनं वर्चस्व गाजवलं आहे, मात्र याच वेळी अजून संपूर्ण विजय मिळवायचा बाकी आहे असं म्हणून त्यांनी युद्धाची धग कायम ठेवली। विजयाचे हे दावे आणि युद्धाच्या अंताची परिभाषा आणि भविष्यवाणी हे ट्रम्प यांचं चातुर्य आहे की केवळ शब्दांचा खेळ। सामर्थ्यशाली अमेरिकन लष्कराच्या जोरावरती इराणला गुडघ्यावर टेकवल्याचा हा दावा येणाऱ्या काळात जगाचा नकाशा बदलणार का? महासागर न्यूजच्या प्रेक्षकांनो, ट्रम्प यांचे हे विधान आणि इराण सीमेवरील बदलती परिस्थिती याकडे संपूर्ण जगाचं डोळे लागले असून युद्धाचा हा वणवा खरोखरच विझणार की पुन्हा नव्या ठिणग्यांनी भडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महासागर न्यूज।